प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। तर नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केले। दुसरीकडे कोरटकर कुठेही गेला तरी पोलीस कारवाई करणार असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सल्ला दिला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे। पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला, पण मी चॅलेंज देऊन सांगतो तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तो दुबईला जाऊ का अजून कुठेही जाऊ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील।